हा बघू शकता मित्रांनो, हाच तो आहे सुसाईड पॉइंट. लँड स्लायडिंग प्रोन एरिया, प्लीज ड्राईव्ह केअरफुली. म्हणजे समजलं का याचा अर्थ? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण 15 ऑगस्ट असल्यामुळे माऊला पण सुट्टी आहे शाळेला आणि सगळ्यांनाच सुट्टी आहे. म्हणजे 10 वाजेपर्यंत शाळा होती आज. तर सुट्टी असल्यामुळे आपण आज जातो आहे डॉन घाटावर फिरण्यासाठी. जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला दाखवतो मी. कंटिन्यू करा ब्लॉग. हुशार भाऊ ते पण आहेत आणि आपली फॅमिली आणि त्यांची फॅमिली आहे, दोनच फॅमिली आहे. तर आपण आता जातो आहे डॉन घाटवर. किसली घाट म्हणजे इथून गुजरातमध्ये येतं ते. गुजरात बॉर्डर पास करून आपल्याला जायचं आहे तिथे. आणि मी भरपूर तेव्हा गेलो तिथे डॉन घाटला, पण तेव्हा काय ब्लॉगिंग माझं काय ब्लॉग चॅनल नव्हता तेव्हा आणि नाही तर दाखवलं असतं तुम्हालाच. तर आत्ता या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला डॉन घाट दाखवणार आहे. हां माझ्याजवळ बस. तर ठीक आहे, जाऊया आता. कसं होतो आमचा प्रवास बघा. कंटिन्यू करा ब्लॉग आणि नवीन असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. एकदम फ्री आहे, सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि 1 मिलियन लवकर होऊ द्या. तर ठीक आहे, जातोय आपण आता. बघा कंटिन्यू ब्लॉग. बघा तुषार भाऊंची गाडी आहे. तू पुढे बसतो भाऊ का तिकडे बसतो मागे? का बरं? तर मागच्या वेळेस पण आम्ही याच गाडीने गेलो होतो. तेव्हा 3 फॅमिली होत्या. एकदम म्हणजे गाडी एकदम जागाच नव्हती गाडीमध्ये. तर बॅगा वगैरे ठेवून आम्हाला खूप अडचण व्हायची. तर आपण आता 2च फॅमिली होतो. आता एकदम मोकळं चोकळं म्हणजे 1 डे रिटर्न होऊन जाणार आहे आपण. म्हणजे 30-40 किलोमीटर आहे फक्त ते डॉन घाट. तर आपण 4 किंवा 5 वाजेपर्यंत वापस येऊन लागू घरी. आता वाजतंय 12 आणि बस बाकी काही नाही. योगिताची वाट बघतोय. योगिताला तयारी करायला काय किती वेळ लागतो माहिती आहे का? जर समजून घ्या 12 वाजता जर चालू केली तयारी तर ते 3 तास लागून जातं. म्हणजे 3 वाजेपर्यंत तयारी होते. असं आत्ताशी आली ती. ते 1-1.5 तास बस आपल्या घरी आले होते, बसलेले होते, तयारी वाट बघत होते आमची. तर आता झालंय सगळे, निघालो आम्ही आता. बोला सप्तशृंगी माता की जय. आपण कुठे जातोय? कारगिलला. कारगिलला आज 15 ऑगस्ट आहे ना, चालू युद्ध खेळ आहे. आपण याला पण जायला पाहिजे हो. आपण ते नाही का पाकिस्तान बॉर्डर वाघा बॉर्डर जाऊ आपण. मग ते तिकडेच जावं लागतं ना. तर आपण आता ताराबादवरनं निघालोय मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं बॅनर लावलंय. हा सरळ तिकडे जातो पिंपळनेरला आणि हा रस्ता जातो इकडे अंतापूरला. आपल्याला इकडनं जायचंय अंतापूर लागेल आपल्याला. अंतापूर, मुल्लेर, सार्लेर किल्ल्याला पण हाच रस्ता जातो. आपण आता या रस्त्याने जाणार आहोत. हा रस्ता आपला डायरेक्ट याला निघतो चिचली घाट वगैरे आणि अहवा वगैरे आहे ना, अहवा वगई वाजता हवाडांग तिकडे जातो हा रस्ता. आणि या रस्त्याने जास्त वाहनं जात नाही कारण की खूप जंगली रस्ता आहे आणि रात्रीचं तर कोणी जात नाही, येत नाही. तर आपण आता जातोय, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. तर मित्रांनो हे अंतापूर आलंय. इकडे डायरेक्ट आपण दावल मलिक बाबांच्या मंदिराकडे जातो. हरणबारी आणि हरणबारीचा इकडे डॅम आहे. इकडे जावं लागतं धरण बघण्यासाठी. ह्या रस्त्याने जावं लागतं मित्रांनो हरणबारी बघण्यासाठी. हा बघा इकडे बघू शकता तुम्ही डोंगर. त्याच्या साईडला तिकडे त्या बॅक साईडला हरणबारीचं धरण आहे. नाही तिकडे नाही जायचं काही एवढं. आणि आपण आता मस्त तिकडनं जाणार होतो. आता तिथून तिकडे वरती गेलो का तिकडनं वरून मस्त एकदम भारी धरण दिसतं. आपण तिकडनं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो हरणबारीचं धरण आहे. आपण गाडीमधूनच बघतोय आणि बघू शकता एवढं धरण आहे. अजून ओव्हरफ्लो झालेलं नाही. ते जेव्हा झालं का तेव्हा आपल्याला मोसम नदीला पाणी येईल. हे वरून असंच दिसतं. पिकनिक स्पॉट पण आहे हा छोटासा तिकडे बघा. तर मित्रांनो इकडे बघू शकता हा रस्ता डायरेक्ट सार्लेला जातो किल्ल्यावर. तर आपण मित्रांनो पहिला स्टॉप घेतलाय
आणि इथं शेजारीच वॉटरफॉल आहे, तिथं बघू आता पाणी चालू असेल तर तिथं थोडंफार एन्जॉय करू. आणि इकडे बघू शकता याच ठिकाणी एक हॉटेल पण आहे, हॉटेल राजयोग अँड लॉजिंग म्हणून. ते आपल्या ताराबादवाल्यांचीच आहे, जे आपलं DK वाईन शॉप होतं ना त्यांच्याच आहे ते. तर आपण जमलं तर आपण तिकडे पण जाऊ. पहिले आपण वॉटरफॉल बघायला जाऊ. बघू शकता आजूबाजूला जास्त ट्रॅफिक पण नाही, काही नाही, एकदम शांत वातावरण आहे, एकदम शांतता आहे. पण इकडचा पट्टा असा आहे की डायरेक्ट कोकण पट्ट्यामध्येच आपण येऊन लागलोय असं समजायचं. म्हणजे कोकणच भाग आहे हा एक प्रकारचा. चला चला. तर तुम्हाला आवाज येत असेल थोडाफार वॉटरफॉलचा. येतोय का तुला? माऊ इकडनं आवा पडशील बरं काय. हे बघा इकडनं जायला रस्ता आहे वॉटरफॉलच्या जवळ. इकडनं खालून जा, इथं खालून जावं लागेल. तुम्ही जा खालून, असं जा. मी आता इकडनं येतो ना. पडलं होतं पडलं. उडी मारा. हा हो आहे माऊ. हो इकडनं बघ वरती जाऊ. इकडनं जा. हात तोड का तू योगिता? थांब थांब हात पकडून. हे बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही वॉटरफॉल. एकदम भारी आहे असं आहे ना, का एकदम भारी. आणि इकडे काय ते लोणावाला वगैरे काही जाण्याचं काही काम नाही. इथंच असा वॉटरफॉल आहे ना की सगळी मजा, लोणावळ्याची मजा सगळी इथंच आहे. म्हणून एवढं लांब जाण्याचं काही काम नाही. आणि इथं पाणी पण जास्त राहतं. जेव्हा जास्त राहतं तर इथं मध्ये एंट्री राहत नाही कोणाला. तर पाणी एकदम भारी आहे. आता आंघोळ तर करू वाटते पण आता नाही, त्यातून एक पुरे कपडे ओले होऊन जातील. कपडे आणले नाही. पडशील. तर ग्रुप मिळून एक फोटो काढून घेऊ आपण. तर या भावाला सांगितलंय फोटो काढून द्यायला. चला चला आता. हळूहळू पडशील. इथे इतकं शेवाळं झालंय ना की म्हणजे पाय पण ठेवला तर निघून जाते माणूस. हे बा इथं शेवाळा. हे बा इतकं शेवाळं समजून गेलं इथं. तर आपण आता चाललोय. तेव्हा मित्रांनो अजून ते फोटोज काढताय अजून तिथं. काय झालं? काय रे? माहो निष्ठून जाशील बघा. त्याला पकड बरं का ते. चला आता वरती चल. मग चल वरतीला तिकडे चल. तिकडे तर आपला प्लॅन एवढा नव्हता आजचा. आणि आपण सोबत तर काही आणलं नाही, खायला प्यायला काहीच आणलं नाही. आपण नेक्स्ट टाइम आलो तर इकडं काहीतरी आपण घेऊन येऊ. इथंच बनवू डायरेक्ट कॅम्पिंग सारखं. सगळं पाण्याची काहीच कमतरता नाही. इथं पाणीच पाणी आहे. आपण आता त्या वॉटरफॉलच्या वरच्या साईडला आलोय. इकडे बघू शकतो काही मित्र कंपनी बसले एन्जॉय करत. तेव्हा हेच ते पाणी खाली जात आहे. हे बघा मित्रांनो, हेच ते पाणी आहे जे आपल्याला खाली भेटलं होतं वॉटरफॉलच्या. बघू शकता निसर्ग इथला पूर्ण एक नंबर आहे व्ह्यू. हेच ते पाणी आहे ते पहा. आणि इथं भात लावलेला आहे. राईस तर ते पण ब्लॉगिंग करताय. आणि त्यांचं नवीनच चॅनल आहे. त्यांना मीच शिकवलं ब्लॉगिंगचं. म्हटलं तुम्ही पण करत जा. तर ते पण करायला लागले. तर नवीन आहेत ते. नवीन आहेत. त्यांच्या चॅनलचं नाव
JCB अर्थ मूव्हर्स असं नाव आहे त्यांच्या चॅनलचं. मावती पाना मधमाशी आई डोळ्यात दिसली काळे काळे आणि तिचे पंख. ए ते भात खराब होईल लोकांचं. आणि या साईडला मी पहिले भरपूर आलोय. ए चला ना डॉग बघ तिकडे तिकडे. चालला तू इकडे 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 निष्ठून जाशील तिकडे. इकडे 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 हा निष्ठून जाईल. इकडे 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 इकडे. काय ठेवलं वाह. इकडे दरड सुद्धा कोसळली आहे पहा वरून. पुढे मारू नको मारू नको मारू नको. रस्ता पाहिला का कसा आहे. येऊन लागू आपण आपल्या गाडीकडे. आवाज घुमतोय. आवाज घुमतो का. आवाज घुमतोय का. तर आपण इथं आवाज दिला होता ना ते कमी आवाज आला. आता आपण जेव्हा जातोय ना पुढे चिसली घाटच्या पुढे तिथे डायरेक्ट रिटर्न आवाज येतो. आपण जो पण आवाज दिला ना तो आवाज आपल्याला रिटर्न येतो. आपण ते पण बघूया ट्राय करूया. आणि आपल्याला इथूनच पुढे 4-5 किलोमीटर जातात. पुढे जाताना लगेच आपल्याला गुजरात बॉर्डर लागून जाईल. ती पण दाखवतो तुम्हाला एंट्री गुजरातची कशी आहे. असं महाराष्ट्राची कशी आहे आणि गुजरातची कशी आहे. इकडे महाराष्ट्र कसं आहे तिकडे गुजरात कसं आहे ते दाखवतो तुम्हाला. तुम्हाला डिफरंट कळून जाईल कसं आहे. इकडे बघू शकता मित्रांनो निसर्ग देवता आणि ती ही बा ही राजयोग. ही राजयोग कुठे आहे पण. ही बा एक हॉटेल आहे एक छोटीशी मस्त आहे गावरान हॉटेल. ते आपले ताराबादचे मित्र कंपनी बसलेली. चला जाऊया आता तिकडे पुढे. तर इकडे बघू शकता तुम्ही समोर. आता गुजरात मध्ये आपण प्रवेश करणार आहोत लगेच. आणि त्याच्या अगोदरच मागे गाडी थांबून दिली. येऊ द्या तुम्ही पुढे. हे बघू शकता इथं बॉर्डर आहे गुजरात बॉर्डर. तर तुम्हाला दाखवतो चला तिकडे. आणि आपण आता महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर उभे आहोत. इकडे बघू शकता महाराष्ट्र आणि इकडे बघू शकता गुजरात. गुजरात जवळून दाखवतो तुम्हाला. ते बघा गुजरात. हे बघा महाराष्ट्र. इथं रस्ते बघा रस्ते कसे आहेत बघा. आणि तिकडे आता पुढे तर एकदम बघण्यासारखं आहे. त्यात एक सुद्धा सेकंद असं पापणे नको पडायला खाली. डोळे ताट ठेवायला पाहिजे बघण्यासाठी. इकडे बघू शकता हा टर्न आहे मित्रांनो. इथं साईडला लावा ना तिकडं आपल्याला. हाच तो स्पॉट आहे आणि सगळ्यात खतरनाक टर्न आहे चिसली घाटचा. म्हणजे आपण चिसली घाटमध्ये येऊन लागलोय. हा बघा सगळ्यात खतरनाक टर्न आहे हा. आणि हेच मी ते ठिकाण सांगत होतो की आपण आवाज दिला का तिकडनं व्यवस्थित आवाज येतो. तर बघू आता येतो का नाही. वरती उभं राहू आणि बघूया. आता आपण ट्राय करूया. फर्स्ट ट्राय मी करतो. बघू आता आवाज येतो का. स्वराज तुझं नाव देऊ का. स्वराज आला का
नाही आला. वापस लेट येतो वाटतो आवाज. एक मिनिट अजून ट्राय करून बघू शकते. ए माऊ आवाज बघा शांत एकदम शांत. सायलेंट सायलेंट केलं का तेव्हा आवाज येतो तो. मग थांब 1 मिनिट. गाडी येतो तर ते पण तिकडे कोणतरी बकरी धरतोय डायरेक्ट वरती. कुठं? तो गाला पडायला. हा दिसलं बघा दिसले. हो हो तिकडे दाखवतो ते गाडी पण. कुठं उभं करू तुला? नको बाबड्या. शांत ओके हा माऊ रिलॅक्स. इकडे थोडीशी. ए माओ ती गाडी होते नाही. माऊ पण आवाज येतोय बघा. आला का आवाज? हे आला रे भाऊ. तेव्हा तेव्हा ते बघ तिकडून आवाज येतोय बा. ते बघा मित्रांनो किती जंगल आहे तिकडं. खूप जंगल आहे. तर आपण इथं पुढे निघालोय. त्याच्या पुढे आपण आता डायरेक्ट सुसाईड पॉईंटला जाणार आहोत. तुम्हाला सुसाईड पॉईंट पण दाखवतो. डॉन घाट अजून इथून 14 किलोमीटर आहे. हे बघा डॉन 8 किलोमीटर बाकी आहे अजून. सुरत 163. हे बघा टुरिस्टच्या गाड्या उभ्या इथं लक्झरी. आणि हे बघा इकडे बघू शकता तुम्ही. इकडे डॉनला जाता. हा रस्ता डॉनला जायचा रस्ता आहे. हा इकडे बघू शकता. इगल कोणतं पक्षी माहिती आहे ना? कमेंट करून सांगा. आणि घरून मित्रांनो आपण काही आणलं नाही खायला. फक्त आपण उठलो आणि सुटलो. आपली तयारी केली डायरेक्ट निघालो. बाकी खाण्यापिण्याचा पोटाचा कोणीच बघितलं नाही. आपले लहान पोरं होते तरी कोणी काही बघितलं नाही. आपल्याला आता कुरकुरे वगैरे त्याच्यावरच भागवायला गेला. आणि तिकडे गेलो का डॉनला गेलो का त्याच्यानंतर आपण बघू आता तिथे काही विकायला असेल तर ते खाऊ. टमाटर चिप्स अजून उपवासचा चिवडा. ठीक आलो. बघू काय काय इथं बघू शकता आजूबाजूला किती पर्यटक आलेले आहेत. खूप गर्दी येते. कायम गर्दी असते. तर यावेळेस पण कमी गर्दी जास्त नाही. काही काही वेळेस इतकी गर्दी असते. डॉनला खूप असेल गर्दी तिथं. बघू आता तिथं जाऊन. आता इथून कुरकुरे वगैरे घेऊन घेतो खायला. मग जातो. फायनली सर्व कुरकुरे वगैरे घेऊन घेतले आपण. चला होईल काय याच्यावर? होऊन जाईल का? मग स्प्राईट घेऊ आपण फक्त. हा चला ना बघू. तुम्ही इथं ठेवा. स्प्राईट तिकडे भेटली नाही आम्हाला. स्प्राईट पण घ्यायची. बघू आता इकडे स्प्राईट भेटते का नाही. इथं नका आपण वरती जाऊ. वरती नाही ना. वरती आहेत ना. वरती स्टॉल आहे. पहिलं आपण इथं काहीतरी एक याच्यावरच घेऊन घेऊ. आणि तिकडं नाही येताना आपण मग इथं बसू. हो स्प्राईट आहे का? स्प्राईट नाही का? नहीं स्प्राइट नहीं था. स्प्राइट ने नसीब खोटा तो क्या करेगा लोटा. हमारा नसीब ही खोटा तो स्प्राइट नहीं मिल रही इधर हमको. बियर चाहिए. अच्छा हो जाए. बियर नको. याला इसे आपले तर बियर शॉपीवाले ते ओळखीचे होते. आणि आपण आता जिकडे जातो ना मित्रांनो तो रस्ता इतका खतरनाक आहे. एकदम खतरनाक आहे. तुम्हाला दाखवतो तो रस्ता कसा आहे. घाट येतो आणि तिथं पुढे सुसाईड पॉईंट आहे तो पण दाखवतो तुम्हाला.
बघितले का किती गर्दी होती म्हणजे तुमचा दरवाजा लावा. बरेच पहिल्यापासून अगोदरच ते बरेच मेंबर गेले असतात पर्यटक पुढं. तर बघू शकता मित्रांनो हा रस्ता कसा आहे. तिकडनं समोर येणाऱ्या गाड्या इतक्या फास्ट आहेत ना, आणि कारण की इकडनं चढ आहे तिकडनं उतार असल्यामुळे एकदम फास्ट जोरात गाड्या. आणि इथं पुढे गेल्यावरच आपल्याला सुसाईड पॉईंट लागणार आहे. आता पुढे आणि असा टर्न आहे तिथं आपल्याला सुसाईड पॉईंट लागणार आहे. हा बघू शकता मित्रांनो, हाच तो आहे सुसाईड पॉईंट. आणि इकडे बघू शकता इकडे जागेवर टर्न आहे आणि इतका मोठा चढ आहे की डायरेक्ट गाडीला डायरेक्ट फर्स्ट गिअर लागतो. फर्स्ट गिअर राहिला तेव्हाच गाडी ताकद करते, नाही तर सेकंड बी टाकला तरी ताकद करत नाही गाडी. आणि इकडे बघू शकता चेतावणी दिली आहे, क्वेश्चन. हे बघा, लँड स्लायडिंग प्रोन एरिया, प्लीज ड्राईव्ह केअरफुली. म्हणजे समजलं का याचा अर्थ? हा एकदम निसट्टा रस्ता आहे, तर गाडी चालवताना तुमची काळजी घ्या. म्हणजे आपण चढलो तर गाडी खाली रिवर्स पण येऊ शकते, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही वाहनं चालवा असं तिथं लिहिलेलं आहे. आणि हाच ते सुसाईड पॉईंट. इकडे बघू शकता वरती डोंगर आहे. इथून खूप उंच जावं लागतं आपल्याला, उंच जायचं आहे अजून. म्हणजे हा घाट आहे ना, फक्त घाट इथून स्टार्ट होतोय. इथून स्टार्ट फक्त 6 किलोमीटरचा घाट आहे. छोटा रस्ता आहे, सिंगल रस्ता आहे. तिकडनं वाहन पण आलं लगेच स्लो करावं लागते गाडी. किंवा तिकडे डोंगर दिसतं ना, तिथून डायरेक्ट खाली उडी मारली डायरेक्ट इथंच डायरेक्ट खाली माणूस डायरेक्ट इथे येणार आहे. म्हणून याला सुसाईड पॉईंट नाव दिलेलं आहे. आणि अगोदर पण किस्से झालेले आहेत इथं. तुम्ही कधी आले नसणार तर येऊन बघा एकदा, खरंच नाव काढशा तुम्ही या एरियाला. तर ठीक आहे, तर जातो आम्ही पुढे. हे बघा मित्रांनो, फर्स्ट गिअर लागलेला आहे आणि हे बघा इंजिन डायरेक्ट वाफा मारतो, डायरेक्ट वाफा. पावसाळ्याचे दिवस आहेत. हे बघा इथं बोनट खोलून बसले तिथं. काय झालं? जात होते का? जात होते बघ. इकडे बी गाडी फेल झाली बघा. तुम्ही ब्रेक नका मारू, थांबा उतरून बघून घ्या तुम्ही गाडी पुढे घ्या थोडीशी. हे बघा ही गाडी फेल झाली. उतरत असताना झालं का? नीचे आते बघा होगा. अच्छा मायला बा, असे गाडीचे नुकसान झालेलं आहे बघा. एक्सेल म्हणजे टेरिंग रॅकचं ते एक्सेल तुटलाय म्हणते तो. हा जॉईंट. इतका जबरदस्त घाट आहे हा. म्हणजे फर्स्ट गिअर मारल्याने जाईल गाडी, नाही तर सेकंड सुद्धा चालत नाही. फर्स्ट गिअर हा सुद्धा नाही म्हणून देतो इथं. बघा आता फेल झाली ती गाडी. तर बघू, आपली नवी गाडी त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. आणि हळू बघा लगे रिवर्स येते गाडी. जाऊ ऑटोमॅटिक ब्रेक लागतो. ड्रायव्हरांना खूप कसरत करावं लागते या रस्त्याला. मित्रांनो, तुम्ही एखादा चॅलेंज द्या मला की तुम्ही हे करून दाखवा असं. तर चॅलेंजच्या माध्यमातून मी कमेंट वाचेल आणि ज्याची चॅलेंज मला ऍक्सेप्ट करायची असेल ती 100% करेल. तुम्ही फक्त मला एखादा चॅलेंज द्या, मी ते करून दाखवेल तुम्हाला. माझी टीम राहील एक, त्या टीमच्या माध्यमातून मी ते तुम्हाला चॅलेंज करून दाखवेल. फायनली आपला मेन स्पॉट आलाय मित्रांनो. सिंगल रस्ता आहे बघा. मोठी गाड्यांना इकडे परमिशनच नाही. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय आणि गाडी पार्किंग लावून दिली इकडं. तर आपण आता जाऊया तिकडे मध्ये. आता आपण ईगल जो पक्षी आहे ना, तो पक्षी दिसतोय का तिकडे? तिकडे वरती आहे तो पक्षीकडे जायचं आपल्याला, तिथं जाऊ.
गाडी बघा मित्रांनो किती मोठी आहे. हे बघा मित्रांनो आपण इकडनं आलोय. कसा रस्ता आहे बघू शकता तुम्ही. ते पहा आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं पार्किंग एकदम फ्री आहे, नो कॉस्ट. इकडे बघू शकता एक चेक पोस्ट आहे. इकडनं म्हणजे इकडे पण महाराष्ट्र लागतं, इकडनं पण आपल्याला आपण जिकडनं आलो तिकडनं पण महाराष्ट्र आहे. आणि इकडनं आपण सालेर किल्ल्याकडे जातो ना, हा रस्ता डायरेक्ट तसाच येतो इकडे डॉनकडे. मग इकडनं आपण अजून परत तिकडनं इकडे जाऊ शकतो महाराष्ट्रात अजून. तर त्याच्यासाठी आज चेकपोस्ट अजून लावलेलं आहे. गुजरातमध्ये लिहिलेलं आहे वन विभाग गुजरात राज्य. इकडे बघू शकता तुम्ही टुरिझम, सगळी टुरिझमची साईट दिलेली आहे इथं. चल ना भाऊ, काय रे काय करायचं आहे तुला? तुम्हाला त्यांनी ती गाडी बघितली, तो म्हणतोय मला बसायचंच आहे. क्या तिकडे भाई? ऐसा राउंड का 50 रुपये टिकट है. हाँ चलो मार दो ना उसको एक. चिल्ड्रन्स प्ले एरिया. तर बघा लहान लहान छोट्या पोरांसाठी खेळण्यासाठी सुद्धा आहे. इथं बसण्यासाठी सुद्धा बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा मित्रांनो इथून आवाज येतोय आपल्याला बरं का. पावर का नीट ऐका बरं का, एकदम सायलेन्स. तो बघा येतोय. तुम्हाला आता कॅमेरामध्ये इथे समजणार नाही तुम्हाला, पण आम्हाला समजतंय. हे बघा इथं स्टॉल सुद्धा लावलेले छोटे छोटे. आणि आपल्याला आता तिकडे जायचंय, डायरेक्ट गरुडाकडे जायचंय. गरुडा को पकडणे के लिए. हे बघा इथं माहिती दिली आहे, नॉर्थ दांग्स फॉरेस्ट डिव्हिजन. आणि हे सगळं वन विभागाच्या अंडरमध्ये आहे सगळं. आपल्याला आता खूप वरती चढायचंय आता. माऊ चल, खूप दम लागून गेलाय बापरे, खूप दम लागून गेला. हे बघा आता थोडंच राहिलं. तर फायनली मित्रांनो आपण वरती आलो आणि खूप दम लागून गेलाय मला. 15 ऑगस्ट. हे बघा पक्षी पण आहे इकडे मागे. पक्षीच्या बॅक साईडला आलो इथं. इथं आजूबाजूला बघू शकता तुम्ही किती सपाटी आहे. तर मागे म्हणजे पहिले अगोदर मी याच्या पहिले पण सालेर किल्ल्याला गेलो होतो. तिथं सुद्धा मी पहिला ब्लॉग चालू केला होता बरं का. तिथं सालेर किल्ल्याला आम्ही पोरं गेलो होतो आणि खूप एन्जॉय केला होता तिथं. तेव्हा म्हणजे मी कसं जिम वगैरे करायचो, व्यायाम करायचो म्हणून तेव्हा एवढं दम लागायचं नाही. आता थोडं म्हणजे गॅप म्हणजे डायरेक्ट बंदच आहे माझं डायरेक्ट आता सगळं, म्हणून दम लागतोय. तर तो ब्लॉग कोणाकोणाला बघायचा आहे मला, माझा फर्स्ट ब्लॉग होता तो. म्हणजे डायरेक्ट केव्हा माहिती आहे का, 14-15च्या दरम्यान 2014 किंवा 15मध्ये ब्लॉग बनवला होता. तो कोणाकोणाला बघायचा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. नक्की तो अपलोड करेल मी. आहे माझ्याकडे अजून तो, मी अजून डिलीट नाही केलेला आहे, तो अजून माझ्याकडे आहे. तर कोणाकोणाला बघायचा तो नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी तो ब्लॉग 100% टाकेल. माझा फर्स्ट ब्लॉग म्हणजे तेव्हा माझी हेअरस्टाईल वगैरे सगळं एकदम मी कसा दिसायचं तुम्हाला लगेच समजेल. तिथे कोणता पक्षी आहे बघा, इथं पक्षी. आता खाली उतरायला लागलोय आम्ही. खाली उतरायला ब्रेक लावा लागतात का, ब्रेक लागला नाही तर खालीच. आपण खाली उतरून आलोय, बाकीचे अजून खाली येत आहे बघा. हे मग मागे कशील का काय ते काय भुट्टा मक्कीचा चालेल.
मॅगी इकडे जास्त मॅगीच चालते वाटतं ना. साधी का व्हेजिटेबल? नाही डायरेक्ट बनवून रेडी व्हेजिटेबल. हां हे बघा 90 रुपयाचे पॅकेट आहे. हे आले आता झोका खायला. अय वाळू आहे बरे वाळू. इथे बघू शकता वाळू टाकली त्यांनी. बस बस सरक मागे अजून मागे सरक. देऊ का तो का? ए जो का कोण इकडे आहे बरं का. कॅफ्टेरिया तर मॅगी इथं एक प्लेट 50ची आहे म्हणजे 60ला आहे. ते आपल्याला 50 लावत आहे. आणि ज्या थाळ्या असतात त्या 3च्या अगोदरच राहतं म्हणे. 120ला एक थाळी आहे आणि एक 80ला आहे म्हणजे 2 थाळ्या आहेत. एक 120ची आणि एक 80 रुपयाची. तर ते तुम्ही जर 3च्या अगोदर आले 3 वाजेच्या अगोदर तर तुम्हाला ती थाळी भेटेल. जर 3 नंतर जर आले तर नाही भेटणार संपून जाते. आपण त्यांना विचारू आता त्यांच्याकडे कसं काय. શું જોઈએ છે તમને નાસ્તો? ચા છે, કોફી છે, પછી સાદી મેગી છે, વેજીટેબલ મેગી છે, બટાકા પૂરી છે, ભજીયા છે, ડાંગી ડીશ અને ગુજરાતી ડીશ છે. એ ડીશ ગુજરાતી ડીશ ગુજરાતી છે ને dish. 120 રૂપિયા અને ડાંગી ડીશમાં છે ને 80 રૂપિયા. 80 रुपये હા હાફ ડીશ. ऐसा ठीक आहे थँक्यू. नागलीची भाकर 2 अजून 2 प्रकारची चटणी आहे. 2 प्रकारची चटणी तेवढंच का? त्या थाळीचा असा प्रकार आहे की एक गुजराती थाळी आहे आणि एक डांगी थाळी आहे. आता चाललोय फायनली घरी. आता झालंय फिरणं. आता 5:15 वाजत आले. કેમ છે કેમ છે थांबा 10 रुपये देऊन देतो त्याला. दे माव ते घे माव ते घे ना. गेले ले वो भी ले ओके. गाडी बघा मित्रांनो अजून इथेच आहे. तर फायनली मित्रांनो चेकआउट. फायनली घरी पोचलोय. 1 डे रिटर्न. घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय करण्याचा टाइम झालाय. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. रजा घेतो. ब्लॉग संपला असं जाहीर करतो. बस काळजी घ्या. सुरक्षित राहा. ओके बाय बाय. बाय बाय. बाय बाय.